फिक्स सदस्य सुनीताताई मनोज येवले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मावळ पंचायत समितीच्या ज्या सभापतीच्या ज्या उमेदवार म्हणून फिक्स उमेदवार म्हणून सुनीताताई मनोज येवले यांच्याकडे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पहिली उमेदवारी चांदखेड गणामध्ये जाहीर केलेली आहे। तर प्रथम आम्ही मनोज भाऊकडनं जाणून घेऊ, काय सांगाल इतका भव्य दिव्य कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाज उपयोगी उपक्रम राबवतात, महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। सौभाग्यवती मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सौभाग्यवती मावळ या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। खरं तर पाहिलं तर मी दरवर्षी काही ना काहीतरी महिलांचं उपक्रम घेत असतो आम्ही, सुनीताताई आणि मी। परंतु ह्या वर्षीचा आमचा असा विषय होता की कार्यक्रम आपण नक्की काय घ्यायचा, परंतु महिलांचा एक प्रतिसाद आला की बाबा जो खेळ रंगला पैठणीचा हाच कार्यक्रम, सौभाग्यवती मावळ हाच कार्यक्रम तुम्ही घ्यावा। आणि हा कार्यक्रम घेत असताना सर्व आमच्या भागातील पार्टीच्या महिला अध्यक्ष असतील किंवा गावातील सर्व प्रमुख महिला असतील किंवा सर्व कार्यकर्ते असतील यांनी या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं। आणि आज या ठिकाणी अण्णांनी आमच्यावरती एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे, ती म्हणजे या तालुक्यामध्ये पंचायत समितीची उमेदवारी सुनीताताई येवले यांची या ठिकाणी पहिल्यांदाच अण्णांनी जाहीर केली। मी अण्णांचं आमच्या भागाच्या वतीने अण्णांचं मनपूर्वक असं आभार मानतो आणि अण्णांनी जो शब्द दिलाय त्या शब्दाचा आम्ही चांगल्या पद्धतीने सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्त सांगतो। सर्व महिलांना या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो, उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील शेळके यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। या कार्यक्रमानिमित्त कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिकाताई सुनील शेळके यांनी उपस्थिती लावलेली ताई अण्णांनी प्रथमच मावळ पंचायत समितीची सभापती पदाची उमेदवारी सुनीताताई मनोज येवले यांना जाहीर केलेली आणि तुमची आतुरतेने या ठिकाणी माता भगिनी वाट पाहत होत्या, काय शुभेच्छा द्याल? खरं तर गेले 5 वर्ष झालेत मनोज भाऊ आणि सुनीताताई या मावळ तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात। प्रत्येक वेळेला महिलांच्या पाठीशी भक्कम उभे राहतात आणि अण्णांच्या आमदारकीमध्ये सुद्धा मी खरंच मनापासून सांगेल की मनोज भाऊंचा आणि सुनीताताईंचा लाख मोलाचा वाटा त्याच्यामध्ये आहे। आणि अण्णांनी आज त्यांची उमेदवारी जाहीर केली, 100% त्या सभापती झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा। ज्या उमेदवार आहेत या ठिकाणी सुनीताताई मनोज येवले, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय अण्णांनी ज्या वेळेस भाषण केलं तुमच्या सोबत असणारा महिलांचा सपोर्ट आणि गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम हे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जे राबवत असलेले जे उपक्रम, आज तुमची उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल काय सांगा? मला तर आनंद होतोय, अण्णांनी उमेदवारी जाहीर केली। खरं तर माता भगिनींचा मी मनापासून आभार मानते की त्यांनी एवढा जोरात जल्लोष केला आणि आमच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी हा जल्लोष केलाय खरं तर। आणि माझ्या सगळ्या माता भगिनींकडनं अण्णांना वाढदिवसाच्या मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे। जे 25 वर्षापासून विकास रखडला होता तो आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमदार सुनील शेळके यांचे असणारे उमेदवार हे आमदार सुनील शेळके यांच्या पावलावर पाऊल देत समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करतात। आज चांदखेड गणामध्ये पैलवान मनोज भाऊ येवले यांच्या वतीनं जो सौभाग्यवती मावळ 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये माता भगिनीचा असणारा हा उदंड असा प्रतिसाद आणि या प्रतिसादामुळे मनोज भाऊ येवले आणि सुनीताताई येवले यांच्या कामाची पोच पावती घेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ पंचायत समितीची सभापती पदाची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद। आले तरी झाले, दोघी जण आले तरी झाले। नाही